जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहते. म्हणजे योग्य असलेलं कर्म सोडून द्यायचं आणि मी नैष्कर्म्य आहे असं एकूण दाखवायचं. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधनी. कर्मेंद्रियांची प्रवृत्ती आहे पण तिचा निरोध करायचा नाही. करायचं करावं असं वाटतंय पण करायचं नाही. त्याला म्हणायचं त्याचा निरोध करायचा की मला हे सगळी कामं मनातून तर करावीशी वाटतात पण नैष्कर्म्यता अंगी आणण्यासाठी ते करायचे नाही असं वरवर दाखवलं जातं. तया कर्म त्यागून न घडे. त्याला कर्म त्याग घडत नाही. जे कर्तव्य मनी सापडे. जे कर्तव्य मनामध्ये वाटतं की हे करणं आपलं काम आहे, हे कर्तव्य आपलं आहे, कर्तव्य बुद्धी राहिलेली आहे, बाह्यातकारी फक्त कर्माचा त्याग केलेला आहे, तर वरी नटती ते पुढे. म्हणजे वरवर नटतात की मी काही कर्म सगळी सोडून दिली आता, मी निष्काम झालो, मी असं झालं, मी तसं झालं, मी आता काहीही कर्म करणार नाही असं जे वरवर दाखवतात तर ते दरिद्र जाणं म्हणले त्यांनी. ते दैन्य झालं. ते काही खरं त्यांचा निष्कामता नाही. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येत भ्रांती नाही. जे असे पुरुष हे विषयासक्तच असतात कारण मनातून विषय अजिबात गेलेले नाही. फक्त वरवर त्यांनी त्याग केलेला दिसतो पण सगळ्याच त्यांना आवश्यकता वाटत असते. त्यामुळे ते विषयासक्त आहेत. आता मग विषयासक्त नाही असा कोण असा जर प्रश्न असेल तर ते म्हणतात आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. नैराश्यता म्हणजे वैराग्य. खरोखर कर्म संन्यास काय असतो आणि खरोखर निष्काम कर्म कसा असतो त्याची चिन्ह म्हणजे त्याची खूण मी तुला सांगतो. त्याचं लक्षण मी तुला सांगतो. ते ऐक. यस्त्विंद्रिय आणि मनसा नियम्य आरभते अर्जुन सर्वेंद्रिय ही कर्मयोगम असक्ता न विशिष्यते. पण अर्जुना मनाने इंद्रियांचे नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो. म्हणजे कर्मेंद्रिय कर्मामध्ये रमवतो पण मनातून नाही. उलट झालं आता. मनाच्या पेक्षा बरोबर उलटी. आपलं बरोबर उलट असतं. आपल्याला नको वाटतं करायला पण मनातून तर आपल्याला करायचं असतं किंवा जाणवत असतं की हे आपलं काम आहे, हे केलं पाहिजे. इथे कसं आहे मनातून निरोध आहे पण प्रत्यक्षतः त्यांनी कर्म बाह्यतः सगळी कर्म करतोय. जसं विवेकानंदांनी केलं, जसं शंकराचार्यांनी केलं, जसं गोरक्षनाथांनी केलं. तर ते कसे होते मनातून निरासक्त पण बाह्यतः सगळं कर्माचरण त्यांनी केलं. तर ते तसं पाहिजे असा जो असेल त्याची योग्यता विशेष आहे. त्याचं खरोखरच वैशिष्ट्य आहे ते मनातनं काही नको आहे त्याला. मनातून त्यांनी सगळ्याचा संन्यास घेतलेला आहे पण बाह्यता मात्र कुठलंही कर्म त्यांनी सोडलेलं नाही. सगळी कर्म तो व्यवस्थित करतोय. बाहेरून काही कळत नाही. तर समर्थांनी केवढं काम केलंय. त्यांना काय हवं होतं काही नको होतं. त्यांना मनातून अनासक्त होते ते पण लोककल्याणासाठी त्यांनी केवढं तरी मोठं काम केलं. तसं या बाकीच्या सगळ्या संतांनी सुद्धा लोककल्याणासाठी कर्म केलं सगळं. तुकाराम महाराजही म्हणतात ना आता उरलं उपकारापुरतं. आता लोकांसाठी काम करायचं. माझं मला काही नको. मी पूर्ण झालो. मला आता विठ्ठलाचं दर्शन झालं. मला पाहिजे ते मला मिळालं. आता मला मुक्ती सुद्धा नको आणि मला लोकोपकारासाठी काम करणं एवढंच आता माझं कर्म आहे असं ते म्हणतात. तसं जो अंतरी दृढ अंतर्यामी निश्चळ परमात्मरूपी गुढू परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला बाह्य तरी रूढू लौकिक होजायचा. बाह्यता मात्र लौकिक कर्म सगळी करतो. किती वेळा असं होतं की त्याला कर्म करायचे नसतात पण ती इतकी आवश्यकता पडते की त्याला उठून समाजामध्ये यावंच नाही. कारण तसं ते समाधी लावून बसले तरी त्यांना काही फरक पडत नाही ना. पण समाजाची एकूण परिस्थिती बघता समाजासाठी त्यांना काहीतरी करणं आहे ते आवश्यक वाटतं आणि मग ते कर्म सगळे करतात.
असे कितीतरी लोक या च्यामध्ये समाजामध्ये वावरत असतात की ज्यांना स्वतःच काही नको आहे, पण दृढतेने ते समाजासाठी कार्य करत असतात आणि तेवढ्यासाठी या सगळ्या संस्था वगैरे ते उभे करतात. त्यांना स्वतःला मात्र आतून अंतरंगातून त्यांना काही नको असतं. तो इंद्रिया आज्ञा न करी, जे इंद्रियांना अमुक एक गोष्ट करायची आहे अशी काही तो आज्ञा देत नाही. विषयांचे भय न धरी, आणि विषय बांधतील अशी त्याला भीती नसते. खाणं पिणं सगळं असतं, पण ते त्याला बांधतील असं नाही. एकदा मामा दांडेकरांच्या बरोबर नेहमी 4-5 लोक असतात, तर कुठे जेवायला त्यांना बोलवलं आणि बोलवतातच ना अशा लोकांना, पालखीला जाताना याला की आमच्याकडे या प्रसादाला. तर तसं गेलं असताना आंब्याचा रस होता आणि आंब्याचा रस भरपूर म्हणजे सीझनच होता त्यावेळेला, त्यांनी तो घेतला आणि नंतर पुढच्या वर्षी योगायोगाने त्या गृहस्थांनी त्याला प्रसादाला बोलवलं आणि त्यावेळेला पण आंब्याचा रस त्यांनी केला. तर त्यांच्या बरोबरचा जो माणूस होता तो म्हणाला की वा म्हणे, मागच्या वर्षी पण तुम्ही असाच रस आम्हाला दिला होता. तेव्हा ते काय म्हणाले की बापूराव म्हणाले, बसल्या बैठकीला आंब्याचा रस पाहिजे तेव्हा खावा, पण डोक्यात भरून कुठं नेऊ नये. म्हणजे कसं आहे, मनात राहिलं ना तो विषय, मनामध्ये राहिला, तिथल्या तिथे सोडून दिला गेला. असे अनेक विषय आपल्याही मनामध्ये राहतात. आपण त्याला स्मृती म्हणतो, की अनेक स्मृती आपण साठवून ठेवलेल्या असतात आणि त्याचा ओझं आपल्याला वाटतच ते. आणि किती नाही म्हणलं तरी ते आपल्या नकळत का होईना आपल्या मनामध्ये ते राहतं. पण विषय असे मनामध्ये राहू नयेत, तिथल्या तिथे विषय संपले पाहिजे. त्या त्या वेळेला ते ठीक आहे, पण ते कंटिन्युअस तसं ठेवू नये. म्हणून योगशास्त्राने काय म्हणलंय की स्मृती हा सुद्धा प्रतिबंध आहे. स्मृती हा प्रतिबंध आहे ध्यानाचा. ध्यानामध्ये तुम्हाला स्मृती वेगवेगळ्या यायला लागल्या की गेल्या वर्षी असं झालं, 10 वर्षापूर्वी असं झालं, मग त्यावेळेला आपण असं करायला नको होतं, पण आपल्या त्यांना लक्षात आलं नाही आणि येतच. आपण निवांत बसलो ना, काही काम नसलं की स्मृती सगळ्या आपल्याला येतातच आणि त्या पूर्वीच्या स्मृती असतात, नाहीतर भविष्याची तरी चिंता आपल्याला वाटते. एक काहीतरी होतं, समजा स्मृती आल्या नाही तर असं वाटतं की आता कसं होईल आपलं पुढे, अमुक झालं तर. आणि मग विकल्प खूप येतात ना, पर्याय त्याला खूप हे होतात की असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल आणि मग आपलं ध्यान बिघडतं. त्यामुळे त्याला हे म्हटलेलं आहे त्यांनी, अडथळा असंच म्हणतात. स्मृती हा ध्यानामधला अडथळा आहे. पण या स्मृती त्या त्या वेळेला तरी आपल्याला बाजूला ठेवता आल्या पाहिजे, ध्यान करताना तरी. आणि एकदा ती स्मृती आली ना की आपण गुंततोच त्याच्यामध्ये. मग त्यावेळेचे सगळे प्रसंग आपल्याला आठवतात. अगदी कोण काय बोललं, कोण कुठे बसलं होतं, इथपासून सगळं आपल्याला आठवतं. त्या आठवणी आपल्या पक्क्या असतात. खरं मुद्दाम करत नाही आपण, पण ते स्वाभाविकरित्या तसं होतं आणि मग आपलं ध्यानावरचं लक्ष सगळं उडून आपण त्या स्मृतीमध्ये रमतो. आणि मग थोड्या वेळ लक्षात येतं की अरे आपण ध्यानाला बसले, आपले काय चाललंय आपल्या मनामध्ये. मग परत आपण ध्यान करायला बघतो. त्यामुळे हे विषय जे आहेत ना, हे अडथळेच आहेत. तर मनातून विषय नाही पाहिजे आणि बाह्यता समोर येईल ते काम मात्र करायला. असं करा असं सांगतात, प्रत्यक्षामध्ये अवघड आहे हे करणं. आपल्याला सुद्धा आपण जर करायचं म्हटलं तर काही नाही, बाबा माझ्या मनात काही नाहीये, आता हे काम आहे ना, बस एवढं काम आपण करायचं, इतकं साधं आपलं मन नाहीये आणि त्याला ट्रेनिंग द्यायचंय. म्हणून तर ट्रेनिंग द्यायचं ना, म्हणून तर शास्त्र वाचायचं. विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म न अभेरी. उचित जे उचित आहे ते प्राप्त कर्म जे आहे त्याचा तो अभेर करत नाही. म्हणजे आता या वेळेला आपल्याला घरी थांबणं आवश्यक आहे, घरची ही कामं आपल्याला केली पाहिजे तर ती करणार, पण मनातून त्याच्याविषयी नाही की बापरे आता कसं काय करायचं, मग मला हे करावं लागलं, मला ते करावं लागलं, माझं अमुक राहिलं तमुक राहिलं, असं नाही. त्यावेळेला अगदी निशंकपणाने तेवढं काम तो करणार. तो कर्मेंद्रिय कर्मी रहाटता तरी न नियमी, परी तेथीचे उर्मी झाकवणं. हे महत्वाची ही अर्धी उर्मी.
कर्मेंद्रिय कर्मामध्ये करत असताना, काम करत असताना त्यांना तो नियमन करत नाही, त्यांना तो आवरत नाही. पण त्याच्यामुळे जे विकार उत्पन्न होतात ना, त्या विकाराने तो लिप्त होतो. परी तेथीचे आणि उर्मी झाकवळेना. त्या ज्या उर्मी येतात त्या उर्मींच्यामुळे तो त्याच्यात गुंतला जात नाही, त्याच्यात बांधला जात नाही. हे वैशिष्ट्य त्याचं. काम करताना विचार मनात येतातच, पण त्या विचारांनी बांधला जात नाही. ते विचार त्याला दूर सारता येतात आणि मन त्याला निश्चल असं ठेवता येतं. म्हणजे एखादं काम करत असताना निश्चलता जी आहे ती त्याची कायम राहते. त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत. आले तरी तो त्यांना पकडत नाही. आली उर्मिस आहे असं म्हणतात. योग वासिष्ठामध्ये कसं सांगितलंय की मन कसं आहे आपलं, की मनाला दोन तट आहेत. म्हणजे मन ही एक विचार प्रवाहाची नदी आहे. त्याच्यामध्ये प्रवाह विचारांचा सारखा वाहत असतो. त्याला दोन तट आहेत, एक चांगल्या विचाराचा आहे, एक वाईट विचाराचा आहे. कधी कधी मन चांगल्या विचाराकडे तरी जातं, कधी कधी मन वाईट विचाराकडे तरी जातं. त्यामुळे तो प्रवाह असा वेडावाकडा असं वाहतो विचारांचा. पण त्यांचं म्हणणं काय की तुम्ही त्याला सम व्हायला लावा. ते वाईट विचाराकडे जाता कामा नये, चांगल्या विचाराकडे जाता कामा नये. मध्ये जो आहे म्हणजे आता आपलं हे काम आहे ना, एवढ्या विचारापुरतं आपले विचार, या कामापुरते विचार, हे काम संपलं की ते विचार पण संपले. मग त्याचं काय पाठीमागे राहिले, काय वाईट झालं, काय चांगलं झालं, किंवा असं अमुक केल्याने उचित तर करायचं की जेणेकरून त्याचा परिणाम चांगला होईल. म्हणजे ही खरोखर कर्मयोग आहे ना, हा खरोखर अवघड आहे. तसे सगळेच योग अवघड आहे. ध्यानयोग अवघड आहे, कर्मयोग अवघड आहे, भक्तियोगही अवघड आहे. पूर्ण एकांतिक भक्ती आपण करू शकत नाही, तो पण खूप अवघड आहे. त्याला सर्वस्व समर्पणच करावं लागतं. इतकं समर्पित सुद्धा आपण होऊ शकत नाही. त्यामुळे तसे बघितले तर ट्रेनिंगच आहे, हे सगळं मनाला द्यायचं ट्रेनिंग आहे. आणि त्या ट्रेनिंगने ते मन तयार होणं ही पुढची गोष्ट झाली. पण ट्रेनिंग तरी आपल्याला देता आलं पाहिजे की नाही, हे करतोय आपण पण आपलं हे काम आहे, एवढं आपल्याला करायलाच हवं आणि ते सुद्धा चांगलं करायला हवं. जे त्याच्यातून रिझल्ट त्याचा चांगला आला पाहिजे. निष्काम जरी असलं तरी सुद्धा वाईट होईल अशाने करायचं नाही. म्हणजे त्याच्या फळाची अपेक्षा नाही याचा अर्थ वाईट फळ मिळावं असा नाही. तुम्ही व्यवस्थित काम करा म्हणजे फळ व्यवस्थितच मिळेल. त्यामुळे प्रॉपर त्या चॅनल मधून जायला पाहिजे आणि तसं काम करायला पाहिजे. आपलंच विचार चुकले तर आपलं काम पण चुकतं. आणि आपण प्लॅनिंग करतो त्याच्याप्रमाणे काम करतो कधी पण प्लॅनिंग मध्ये चूक झाली की आपला सगळा घोटाळा होतो. किंवा आपण एखादी गोष्ट विसरलो तरी सुद्धा घोटाळा होतो आणि मग ते निस्तरत बसावं लागतं. तर इथं काय म्हणलंय त्यांनी की उचित कर्म तो करतो. कसं आहे, उचित जे उचित कर्म तर तो करतो, पण तेथीची उर्मी झाकवळ येणार हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला अवघड ते जातं खरं म्हणजे. आपण प्रयत्न करतो सगळा, नाही असं नाही, आपल्याला माहिती पण आहे सगळं, पण आपल्या हातून इतकं तंतोतंत ते केलं जात काय असं. त्याला नामस्मरण करणं हा एक मार्ग आहे, नाही असं नाही. पण नामस्मरण केल्याने अशी निष्कामता प्राप्त होण्यासाठी ट्रेनिंगच पाहिजे. नुसत्या नामस्मरणाने होत नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यात गुंता, पण कर्माविषयी कसं आहे की कर्म तुम्हाला करायची का नाही करायची, दोन भाग आहेत की नाही. एक कर्माचा संन्यास घ्यायचा म्हणजे कर्म करायचंच नाही, पण मनातून तर वाटत असतं की नाही हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य कर्म आपल्याला करायला पाहिजे खरं म्हणजे. पण आपण मुद्दाम ते करत नाही का, तर त्याच्यामुळे आपण बांधले जाऊ. तर ते म्हणतात असं करू नका. नामस्मरण जरी करत असलं तरी उचित कर्म जे आहे ते उचित कर्म करायलाच पाहिजे. आणि उचित कर्म करत असताना नामस्मरण उपयोगी कुठे पडेल तर ते आपल्याला बांधू देणार नाही. कर्मापासून आपण अलिप्त राहू, कर्म करू पण अलिप्त राहू, कारण मन नामस्मरणात राहील. या ठिकाणी आपल्याला नामस्मरण उपयोगी पडतं. पण हे ट्रेनिंगच द्यावं लागतं की नाही, या ठिकाणी काय त्याचा रिझल्ट येतो आणि आपण आपल्यामुळे असं झालं असं आपल्याला वाटतं कामा नये. योग्य ते कर्म तर घडायला पाहिजे. म्हणून
चांगलं कर्म करणे, चांगलं म्हणजे कसं योग्य चॅनलनी जाऊन योग्य प्रकारे कर्म करणे. म्हणजे तो हवा तो रिझल्ट मिळतो. आता खूप अभ्यास केलेला असेल, प्रकृतीने जर आपल्याला साथ दिली आणि तर आपल्याला पेपर चांगला लिहिता येतो, मार्क आपोआपच चांगले मिळतात. मग त्या मार्कांची काळजी नाही करायला लागत. पण अभ्यास केलेला नाही, पेपर लिहिताना भीती वाटतेय, अशा वेळेला उत्तर चुकतातच ना. मग त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करून काय उपयोग आहे नुसतं. त्याचं व्हायचं ते होणार. पण नामस्मरणाने मन शांत झालं. मन शांत झालं, शांत मनाने अभ्यास केला आणि तो अभ्यास सगळा आपण व्यवस्थित केला असेल, जेवढा पोर्शन आहे अमुक आहे तेवढा, आणि मग पेपर समोर आला तर आपण शांतपणाने लिहू शकतो ना. कर्म तर हवंच आहे, पण कर्म करताना निश्चलता पाहिजे मनाची, त्याला नामस्मरण उपयोगी पडतं. नामस्मरण करत कर्म करणं हे तर चांगलंच आहे. कधी पण नाव एकीकडे चाललंय आणि एकीकडे कर्म चाललंय, ते पण चांगलं आहे, पण त्यांनी तुम्हाला निष्कामता प्राप्त होईल. अशा आहे. कामना मात्रे न घेते, तो कामना मात्रे न घेते, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळी न शिंपे पद्मपत्र. दृष्टांत दिलाय त्याने. ज्याप्रमाणे पाण्यातलं कमळाचं पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही. मोहमळे न लिंपे, अविवेक रूपी मोहाच्या मळाने तो लिप्त मलिन होत नाही. म्हणजे तिथे विवेक असतो त्याला. आत्मानात्म वस्तू विवेक हा जो आहे तो आहे. जे शमदम तितिक्षा हे जे आहेत सगळे, वैराग्य, विवेक, मुमुक्षत्व आणि शमदमादी षटसंपत्ती, ही 4 साधनाचे मुख्य साधन चतुष्टय आहे. हे कशालाही आपल्याला अध्यात्माचा अभ्यास करायचा म्हटलं की हे साधन चतुष्टय आहे. कोणतं? विवेक, वैराग्य, है ना, मुमुक्षत्व आणि शमदमादी षटसंपत्ती. जे शम दम तितिक्षा श्रद्धा समाधान हे 6 आहेत ते, असे हे षटसंपत्ती हवीच. त्यामुळे तो विवेकी असल्यामुळे अविवेकाच्या मोहाने तो लिंप होत नाही, अलिप्त राहतो तो. ज्याप्रमाणे पद्मपत्र अलिप्त राहतं पाण्यापासून. तैसा संसर्गा माझी असे, सकाळ सारिखा दिसे, जैसे तोय संगी आभासे भानुबिंब. हे अगदी बरोबर एक्झॅक्टली सांगितलंय त्यांनी, की तो त्या कमळाच्या ह्याच्यामध्ये अलिप्तपणाने पानासारखा तो त्या कमळाच्या ह्याच्यामध्ये पाण्यात असतो तसं तो राहतो. दिसायला सामान्यत्वे संसर्गामाजी असे, सकाळासारखा दिसे, सगळ्यांच्या सारखा दिसतो, दिसण्यामध्ये सामान्य लोकांसारखा दिसतो, पण असतो कसा तो, जैसे तो संगी आभासी भानुबिंब. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्यात राहून ही ओलं नसतं, तसा तो अलिप्त राहतो पाण्यात असून, म्हणजे कामात असून तो कामापासून अलिप्त असतो. याला खरं म्हणजे निष्काम कर्मयोग म्हणतात. पण असं तुम्ही म्हणून निष्काम होत नाही. मी निष्काम झालो म्हणून कोणी निष्काम होत नाही. तो कर्म करत करतच तो निष्कामत्व प्राप्त व्हायला पाहिजे त्याला. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारण देखीजे, एरवी निर्धारता नेणीजे सोय तयाची. त्याप्रमाणे वरवर जर पाहिलं तर तो इतर सामान्य लोकांसारखा दिसतो, पण त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवून म्हटलं तर त्याच्या स्थितीविषयी काही आपल्याला सांगता येत नाही. कसं येणार सांगायला, कारण मनात त्याच्या काही नाही हे आपल्याला कसं कळणार. असा निष्काम माणूस तुम्हाला असं बघून, काम करताना बघून कळणारच नाही. एकूण त्याच्या सहवासात राहिल्यावर कळेल की हा खरोखर कसा आहे. नाहीतरी 2 मिनिटं कोणी भेटलं तर आपल्याला काही अंदाज करता येत नाही काही त्याच्या स्वभावाचा. जेव्हा माणूस त्या सहवासामध्ये येतो, काही वर्ष राहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की हा एवढं काम करतोय, पण त्याच्या मनामध्ये अक्षरशः काहीही नाही. तसं त्याला निर्धारता येण्याची सोय जायची, अशी वरवर त्याला स्थितीविषयी काही कल्पना करता येत नाही. आता असा माणूस असेल, ऐसा चिन्ही चिन्ही तू,
अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल देखसी तोची मुक्तू आशा पाशरहितू ओळख पा. असा माणूस असतो तोच मुक्त असतो, आशा पाशरहित असतो, त्याला कसलीच आशा नाही, काही नाही. मनातूनच संन्यासी येतो. मनाचा संन्यास हा जास्त महत्वाचा संन्यास आहे. नुसता वरवर कर्माचा संन्यासाने मनाचा संन्यास होत नाही. मनापासूनच संन्यासी असायला पाहिजे. अर्जुना तोची योगी, त्यालाच म्हणायचं योगी. त्याच्यामध्ये असं त्याचं विशेष वर्णन केलं जातं. विशेषी जो जीव जगी म्हणून ऐसा होय तया या लागी म्हणते तू. जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय, याकरता तू असा हो, असं मला तुला सांगायचंय. म्हणजे युद्ध कर, पण युद्धामध्ये तू गुंतू नको, अडकू नको. तसं जर बघायला गेलं तर आपलं मन घातल्याशिवाय कुठलंच कर्म चांगलं होत नाही. साधा स्वयंपाक आपल्याला करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये तर जास्त आपल्याला मन घालावं लागतं. त्यामुळे कुठलीही गोष्ट ऑफिसमध्ये काम करायचं असेल तरी मनापासून करायला हवं. कुठलीही गोष्ट ऐकायचं असलं तरी सुद्धा मनापासून ऐकायला हवं. सगळ्या गोष्टीलाच घालावं. पण तेवढ्या पुरतं ते असतं. ते एकदा पुरं झालं की परत तो विषय मनात नाही. असं मन निश्चल पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याच्याविषयी चिंता करत बसायची नाही. एकदा करायचं ते उचित कर्म करायचं, मोकळं व्हायचं. असं मनामध्ये काही नाही. जे वर्णन करणं तसं अवघड आहे, असं आहे. म्हणून ऐसा होय या लागी म्हणते तू. ते म्हणून मी तुला म्हणते की तू असा हो, मनातून निर्लिप्त राहा. पण युद्धाचं काम तुझ्या समोर आलेलं आहे, युद्ध समोर ठाकलेलं आहे, तर तुला युद्ध करणं आवश्यक आहे. मनातनं निर्लिप्त राहा. काम तर नीट करायला पाहिजे, युद्ध तर नीट करायला पाहिजे. तुझ्यावर सगळं अवलंबून आहे. युधिष्ठिर तुझ्या जोरावरती युद्ध करतोय. असं असताना तुझं जेवढं स्किल आहे युद्धाचं ते सगळं त्याच्यामध्ये ओतलं पाहिजे. पण तरी सुद्धा मनातून तू निर्लेप राहायला पाहिजे. किती अवघड गोष्ट आहे सांगा मला. अवघड आहे की नाही? तशी गीता फॉलो करायला खूप अवघड आहे. नाही ती लवकर जे अशी मनामध्ये ते रुजत नाही लवकर. कारण मन आपलं खूप असं सगळ्या विषयांच्या मध्ये गुंतलेलं असतं. तुम्ही साधा विचार करा ना की आपल्याला थोडा घरी जायला उशीर झाला तरी आपल्याला घरचे वेध लागतात की नाही, की हे राहिले ते राहिले, हे काम करायचं ते घरी गेल्यावर बघूया असं आपण म्हणत नाही. हा की नाही? घरी गेल्यावर काय समोर असेल ते करू असं नाही आपण म्हणत. आपल्याला लगेच मग हे आले असेल, ते आलं असेल, याला अमुक पाहिजे, त्याला तमुक पाहिजे. आपल्याला आपण इतकं सुद्धा आपण अलिप्त राहू शकत नाही साध्या गोष्टीमध्ये. जेव्हा आपलं कर्तव्य असतं पण तिथे गेल्यावर ना, इथून नाहीतरी तुम्ही काय करणार आहे, नाही का? घरी गेल्यावरच काय ते बघावं लागेल. मग घरी गेल्यावर बघू त्यावेळेला असं आपण म्हणत नाही. आपण आपल्या मनामध्ये चलबिचल सुरू होत. ध्यानाला बसल्यावर तसंच होतं, बाकीचं काम करताना तसंच होतं, किंवा एक काम करत असेल तर दुसऱ्या कामाची आपल्याला आठवण येते. म्हणजे इतकं अस्वस्थ मनाने राहतो आपण. आणि सगळा भर जो आहे यांचा तो स्वस्थ चित्तावरच. योगशास्त्राचा असू दे, योग वासिष्ठाचा असू दे, गीतेचा असू दे, मन निर्लिप्त करा. बाकी मग तुम्ही वाटेल ते काम करा, मग युद्ध करा, संसार करा, सगळं करा, पण मन निर्लिप्त करा. असं त्यांना जे कठीण आहे ते सांगतात. मग आता काय करणार. हा, मेकॅनिकली होत नाही ना, त्याला चित्त घातल्याशिवाय काम चांगलं होत नाही ना. हा हा, धीड सुटत, बरोबर. हा, अगदी रिकाम निर्लेप तव्यासारखं मन जात. हा, ट्रेनिंग देऊनच होणार. ट्रेनिंग देऊनच होणार. आणि तेच ट्रेनिंग महत्वाचं आहे बरं का. शिकत नाही त्याला, आले कितीही घातले त्याच्यावरती डोसे करा, तो तवा अगदी छान राहतो. तसं मन कितीही तुम्ही गुंतलेलं असा कामामध्ये, मन निर्लेप राहिलं पाहिजे. आणि सगळ्या शास्त्रामध्ये तेच सांगितलंय. आणि शांत मनामध्येच परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं.
तिथेच आपला सगळा घोटाळा जो आहे ना तो त्याच ठिकाणी. आणि याला फक्त ट्रेनिंगच बरं का, साधना याच्याशिवाय त्याला दुसरा मार्ग नाही. म्हणूनच तो विशेष जे जो जगी विशेष असतो तो विशेष वर्णन केलं जातं तोच योगी होय. म्हणून तू तसा हो. तू मनसा नियमू करी निश्चळ होय अंतरी. तू अगदी हे ओवी तुम्ही लक्षात ठेवा. मनाचा निश्चय कर, मनामध्ये नियम कर, मनाचं नियमन कर, मनात निश्चय हो. मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वर्ततो सुखे. मग कर्मेंद्रियांनी काय तुला पाहिजे ते कर्म कर, त्याचा काही फरक पडत नाही. हो की नाही? काहीही करा तुम्ही. नुसते कपडे भगवे घालून उपयोग काय सांगा मला? काहीच नाही त्याचं. तुम्ही नका घालू पण तसं वागा ना, नाही का? तसं कपड्यांवर किंवा याच्यावर काही तुम्ही ठेवू नका, पण मनाने तसं राहिलं पाहिजे. आणि तसं खूप त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. एवढं मात्र गोष्ट खरी आहे की सतत मनाला ती जागरूकता लागते की नाही आपण कामामध्ये करतोय आपण, पण हे याच्यामुळे आपल्या मनाला त्याचं बंधन राहतं कामामध्ये. आणि बंधन, कर्मबंधन हेच जन्म मरणाचं कारण आहे ना. कर्मबंधनच राहिलं नाही तर जन्म मरण येणारच नाही. पण एकदा कर्मबंधन आलं की सगळे भोग आले, प्रारब्ध आलं, संचित कर्म आलं, क्रियमाण कर्म आलं, ते सगळे मागे लागतातच ते. म्हणून निश्चलता पाहिजे. अगदी ज्ञानेश्वरांनी इतके योग्य शब्दामध्ये सांगितलंय की तू मनसा नियमू करू करी निश्चळू होय अंतरी. मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वर्त तू सुखे. पाहिजे तेवढं कर्म करा, पण मनामध्ये निश्चलता पाहिजे. घर सुद्धा सगळं सांभाळा संसार, पण लक्षात राहू दे की एकदा हे सगळं सोडून आपल्याला जायचं आहे. त्यामुळे किती चांगलं केलं तरी काही आपल्याला हे शाश्वत नाही. जे इतकं तरी सुद्धा ते सगळं आपल्याला चांगलं करायला हवं. म्हणजे मुळात इथेच आपल्याला परमेश्वरानेच आपल्याला गीता शिकवली आहे, नाही का? की इतकं मोठं आपल्याला त्यांनी दिलंय की हे सगळं तुझं आहे, हे सगळं तुला सांभाळायचं, पण तरी सुद्धा तुला अलिप्त राहिलं पाहिजे या संसारातून. तरच तुला यातना होणार नाहीत, नाही तर तुला त्रास आहे, नाही का? खरं आहे की नाही? म्हणजे इथे इतक्या प्रत्यक्ष जीवनामध्येच आपल्याला एवढा मोठा धडा आहे. मग हे तर बाकीच्या गोष्टी तर किरकोळ किरकोळ आहे. नियतम कुरु कर्मत्वम. तर तुला काम कर, मी तसं कर्म तुला करायलाच पाहिजे. स्वम कर्म जे आहे ह्या कर्मणा, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगलं. शरीर यात्रा विचते न प्रसिद्धेत कर्मणा. शरीर सुद्धा चालणार नाही, देह यात्रा सुद्धा कर्म केल्याशिवाय चालणार नाही. आंघोळ करायला पाहिजे, जेवण खाण घ्यायला पाहिजे, सगळं शरीर सगळं चालण्यासाठी चालणार. हात एखाद दिवस नाही वापरलं तर हात दुखायला लागेल ना. काम करण्यासाठी तर शरीर दिलंय म्हटल्यानंतर शरीराने कर्म करायलाच पाहिजे ना. कठोपनिषदामध्ये म्हणले की इंद्रिय सगळी व्यापार करण्यासाठीच दिली. तो इंद्रिय का गप्प बसण्यासाठी दिलेलीच नाहीयेत ना. मग ती कशी गप्प बसतील? गप्प बसतील त्यांच्या विरोधी झालं ना. मग विरोधी झालं म्हटल्यानंतर तिथं काहीतरी दुखणं वाढणं येणारच की. नाहीच वापरला हात अजिबात, नाहीच पाय वापरले तर काय होणार आहे? त्यामुळे कर्मेंद्रिय ही कर्म करण्यासाठीच आहे. कानाने ऐकलंच पाहिजे की, नाकाने वास घेतलाच पाहिजे, जिभेने उच्चार केला पाहिजे, चव घेतली पाहिजे. त्याचं ते काम आहे ते त्यांनी करणारच. आणि आपल्याला हवं नको इंद्रिय काम करणारच आहे. थोडा वेळ बसा की मांडी घालून, पाय हलवायचे वाटतातच आपोआप, कारण ते हालण्यासाठीच आहेत ना. पाय हालचाल करण्यासाठी येते, त्यामुळे पायाला तसं वाटतं. हात हालचाल करण्यासाठी, देणं घेणं व्यापार करण्यासाठी. ते कसे गप्प बसतील? म्हणून इंद्रियांना ध्यानापुरतं आपण बसवतो तशी गप्प. त्यामुळे इंद्रिय करत असली काम तरी सुद्धा मनातून निश्चलता असणं हे जास्त महत्वाचं. मनशी नैष्कर्म्य होवावे तरी एथ ते न संभवे. तुला वाटतंय की मी कर्म टाकून देऊ म्हणशील, तर ते विहित कर्म टाकून देणे शक्य नाही. आणि निषिद्धी केवी राहटावी विचारे पा. मग निषिद्ध कर्मामध्ये कसं काय राहायचं सांग बरं. हो ना. नियतम कुरु कर्म नैष्कर्म्य होवावे, कर्म टाकून देऊ असं म्हणशील तर विहित कर्मे टाकून देणे संभवत नाही. आणि निषिद्ध कर्मामध्ये शास्त्रबाह्य कर्माचं आचरण काय म्हणून करावं? निषिद्धी केवी राहटावी.
निषिद्ध कर्मामध्ये काय म्हणून रमायचं? म्हणजे एकीकडे म्हणायचं नैष्कर्म्य करायचं, निष्कर्म्य राहायचं, निषिद्ध सांगितलेली कर्म करायची. असं कसं जमेल? असं जमणार नाही. असं शक्य होऊ नको. याचा विचार कर तू. विचार कर. म्हणून म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरतू. हे कसं म्हणलंय त्यांनी? अवसरे करून प्राप्त, म्हणजे त्या त्या वेळेला अवसर असेल, त्या अवसराला जे कर्म समोर आलं असेल ते कर्म तू कर. कसं कर? हेतू रहित. काय होईल? चांगलं होईल का वाईट होईल? चांगलं त्याचं फळ मिळेल का वाईट फळ मिळेल? किंवा मला त्याचं हे फळ हवंय म्हणून अमुक हे करायचं, असं न धरता समोर आलंय ते कर्म योग्य प्रकाराने करणे. बस एवढं तू सांभाळ. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरण. हेतुरहित, मनामध्ये काही किंतु ठेवू नकोस. प्रसंगानुसार जे प्राप्त होईल ते फलाशा सोडून ते कर्म तू कर. आणखीन पण एक सांगतो म्हणतात, पार्था आणि काही एक निळसी तू हे कौतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. आणखीन हे की कर्म प्राणांना बंधनापासून आपोआप मुक्त करतं. आणि एक कौतुक आहे, हे तुला माहिती नाही की कर्मच तुम्हाला कर्मबंधनातून मुक्त करतं. नाथांनी पण हेच सांगितलं, नाथ भागवतात पण हेच सांगितलंय की कर्म हे तुम्हाला कर्मबंधनातून मुक्त करतं. कारण कर्माला कसं आहे, कर्माबरोबर कर्माचं फळ जोडलेलंच आहे. आता जेवल्यानंतर पोट भरणारच, हे त्याचं फळ आहे. हो की नाही? अभ्यास केला की मार्क पडणारच, हे त्याचं फळ आहे. ते कर्माला जोडलेलंच असतं. तिथे आपण एखादं फळ मागायचं हे बरोबर नाही. पण ते कर्म योग्य प्रकारे केलं की ते फळ आपोआपच येतं, त्यामुळे बंधनच राहत नाही. आपोआपच चांगला अभ्यास केला की चांगले मार्क पडूनच जातात. मग त्यासाठी तुम्हाला मनाची तडफड होत नाही की मला किती मार्क पडतील, असं होत नाही. निष्काम बुद्धीने केलेलं कर्म कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करतं तुम्हाला. कारण त्याचं काही मनामध्ये राहत नाही. म्हणजे कसं आहे, आता समजा आपण साधा आपल्या घरातलं उदाहरण घेऊ. आपण 6 माणसं जेवणार आहे, 6 माणसापुरते आपण पोळ्या केल्या, बरोबर? आपण बघितलं की ते, आणि तेवढे सगळेजण जेवले, त्या पोळ्या संपल्या की विषय संपला ना. मनात काहीच राहिलं नाही. जेवढा 6 माणसं स्वयंपाक होता, 6 माणसं जेवली, बरोबर स्वयंपाक संपला. मनात काही राहिलं नाही. शिवाय राहिले तर काय करावं? जास्त आली माणसं तर राहायच्या वेळेला काय करावं? असं करून आपण जास्त केलं तर ते राहणार शिल्लक. कमी केलं आपण तर ते पुरणार नाही. म्हणजे दोन्हीलाही मनामध्ये काहीतरी कर्माचा हेतू राहील की नाही, फळ राहील की नाही. पण आपण जेवढं केलं तेवढं बरोबर संपलं. पुन्हा आपल्याला लागलं नाही की विषय संपला ना, मनातून तो विषयच गेला. पुन्हा ते लक्षातही ठेवावं लागत नाही की एवढं आपण केलं होतं, मग एवढं राहिलं, मग सगळं विषयच संपतो तिथे. तसं कर्मांचं पण आहे. कर्म आपण बरोबर पाहिजे तेवढं कर्म केलं, त्या त्या वेळेला कर्म केलं, तो विषय संपला. ते पाहिजे ते फळ मिळालं, तर चांगले मार्क मिळाले, अभ्यास केला, मार्क पडले पाहिजे तेवढे, विषय संपला की नाही. मग कमी मार्क का आलं नाही आपल्याला, मग आपण अजून अभ्यास करायला पाहिजे होता, हा विषय तिथे नाही. किंवा खूप अभ्यास केला तरी आपल्याला लिहिता आलं नाही, हा विषय तिथे नाही. विषय पूर्ण होतो. विषय पूर्ण झाला की पूर्णविराम मिळतो. म्हणजे कर्मच कर्माला मुक्त करतं बंधनात. कर्म केलं तरच कर्मबंधनातून मुक्तता येते, हे त्याचं कौतुक. कर्म करायचंच नाही म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचं जे काही फळ असेल न करण्याचं ते सुद्धा मिळेलच ना. आता आंघोळ केलीच नाही तर त्याच्या तुमचे स्किन डिसीजेस सगळे येतील मागे. कर्मच करायचं नाही, मला आंघोळच करायची नाही म्हटल्यानंतर काय होईल? म्हणजे जे कर्म आहे ते, आणि आंघोळ केल्याने काय होईल? काय नाही, शरीर स्वच्छ राहील, विषय संपला ना. म्हणजे कर्मच कर्माला मुक्त करतं. कर्मबंधन भोग संपतो. हो, अगदी अगदी. हा काय हा आपोआप बस बस कर्म संपतं, भोग संपतं. आणि क्रियामान कर्म होत नाही, आपण त्याच्यात लक्ष नाही घालत नाही, मन घालत नाही, त्यामुळे क्रियामान कर्म होत नाही. म्हणजे मग कर्म भोग सगळे संपले.
एवढं साधं गणित येतं कर्मयोगाचं, पण आचरण करायला आवड. समजायला तसं सोपं आहे, पण मुळात करायच्या वेळेला ते लक्षात असणं अवघड. तसं कर्म कसं आहे, कर्म मोचक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. आता ते दृष्टांत देतात. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. आता वर्णाश्रम धर्मामध्ये ही व्यवस्था केली. आश्रम धर्म जो आहे ना, त्या आश्रम धर्मामध्ये तुम्हाला मोक्ष मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. पण आपण आश्रम धर्माप्रमाणे वागतो का? ब्रह्मचर्यामध्ये ब्रह्मचर्य पाळून तेवढा अभ्यास करून तेवढं शरीर कमावतो का? ते नाही. मग गृहस्थाश्रमामध्ये आपण सगळी धर्म कर्तव्य पार पाडतो का? ते नाही. त्यावेळेला जागरण करायची, वाटेल तसं जेवायचं, खायचं, सगळं शरीर बिघडून घ्यायचं. 40व्या वर्षापर्यंत सगळं शरीर बिघडलेलं असतं, कारण इतका त्याच्यावरती अन्याय केला जातो. ऋतुकालाप्रमाणे खाल्लं जात नाही, जागरण वाटेल तशी केली जातात, हो की नाही? त्यामुळे त्याचे आरोग्याचे नियम न पाळल्यामुळे तेव्हा जे काही आपल्याला नीट सगळं धर्माचरण करायला पाहिजे ते आपण करत नाही. वादप्रस्थामध्ये आपण निवांत आयुष्य जगत नाही. आपोआपच शांततेने आयुष्य जगायला पाहिजे, त्याच्याऐवजी जास्त मागे लागतात काम आणि मग संन्यास मोक्ष मिळायचंही मग शेवटी. पण आश्रम धर्मामध्ये तशी व्यवस्था आहे. आश्रम धर्माप्रमाणे जर पालन केलं सगळं, तर गृहस्थाली जशी पंचमहायज्ञ करायला पाहिजे, सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे, विशिष्ट प्रकाराने रोजचं दैनंदिन जीवन जगायला पाहिजे, कुळधर्म कुळाचार सगळे करायला पाहिजे. मग नंतर त्याला मुलांच्या हाती एकदा सोपवलं की बरोबर ते होतं. सांगलीचे एक जण आहेत बघा, त्यांनी बरोबर मुलगा ज्या दिवशी डॉक्टर होऊन आला त्या दिवशी प्रॅक्टिस बंद केली आणि सगळं काम त्यांनी वनवासी कल्याण आश्रमासाठी त्यांनी पुढचं आयुष्य सगळं केलं. तिकडे जाऊन राहिले, तिथं सगळं काम केलं. पाहिजे तेव्हा यायचे, निवांत राहायचे, परत जायचे, परत काम करायचे. पण खरोखर त्यांनी त्या दिवशी प्रॅक्टिस आपली बंद केली बघा. ज्या दिवशी मुलगा आला घरी डॉक्टर, त्या दिवशी त्यांनी बंद केली आणि त्यांनी आपलं आपलं काम सुरू केलं. आता ते इतके छान आयुष्य जगतात, म्हणजे तब्येतही चांगली राहिली, मनासारखं कामही करता येतंय. काम करत नाहीयेत असंही नाही. वनवासी कल्याण आश्रमाचं काम आसाममध्ये राहून, तिथे राहून सगळ्या लोकांना, आणि डॉक्टर असल्यामुळे त्या लोकांना त्याचा खूप फायदा ना आरोग्यासाठी. त्यांनी बरोबर ते इतकं छान, म्हणजे मला अगदी आदर्श वाटतं मला त्यांचं. आणि आता तसे निवांत राहतात, म्हणजे आले तरी इथे निवांत असतात, ते परत जातात, परत काम करतात, पाहिजे तेवढा वेळ राहतात. इतकं छान वानप्रस्थाश्रम घेतलं त्यांनी. आपोआपच सगळ्यांची शांतता, घरची परिस्थिती चांगली आहे, त्यांना मोक्ष काय दूर आहे, नाही का? एकूणच मन शांत असलं की शेवटचे सगळे दिवस चांगलेच जाणार ना. म्हणून ते तसं आश्रम धर्म हा जो आहे तो पाळला गेला पाहिजे. म्हणून वर्णाश्रम धर्माप्रमाणे घालूनच दिलेत. आता सगळे सणवार आपले जे घातलेले आहेत ते ऋतुकालाप्रमाणे आहेत की नाही, ते खायचं, ते करायचं त्या वेळेला. आता बरोबर चातुर्मासात उपास सगळे सांगितलेत. हे असा पाऊस पडत असतो, हवा खराब होते, जास्तीत जास्त उपास करा आणि तब्येत चांगली ठेवा. खिचडीचा नाही, एकमुक्त वगैरे. ते आता आपल्यावर आहे. एकमुक्त नक्त वगैरे करतातच ना, नक्त त्यालाच म्हणायचं, म्हणजे करावं असं सांगितलंय ना. मग त्या ऋतूमध्ये ते केलं, त्या ऋतूमध्ये ते खाल्लं. आता शरद ऋतूमध्ये खातो आपण भरपूर, कारण हवा सगळी चांगली असते. म्हणजे आपलं दैनंदिन सुद्धा इतकं ऋतुचक्राप्रमाणे घालून दिलेले आहेत सगळे सणवार. त्या वेळेला आपण ते करायचं. मग शुक्रवारी फुटाणे खाणे, तेवढे पण शुक्रवारी श्रावण महिन्यामध्ये बरोबर खाल्ले जातात ते. आणि शनिवारी उडदाची डाळ खावी म्हणतात, म्हणजे प्रोटीन्स जावेत म्हणून ते सगळी व्यवस्था केलेली आहे. पण तसा त्या वेळेला खाल्लं पाहिजे, त्या वेळेला ते सगळं पाळलं पाहिजे. म्हणजे हे धर्म इतका व्यवस्थित आचरण घालून दिलेलं आहे की ते वर्णाश्रम धर्माप्रमाणे केल्यानंतर ते बरोबर ते होतं. म्हणून मोक्षू तेणे व्यापारी निश्चित पावे, निश्चितच त्याला मोक्ष मिळतो असं घालून दिलेलं आहे. त्यामुळे कर्म तुम्हाला मुक्त करतं हे त्यांनी इथं विशेष सांगितलेलं आहे. ऐसे कर्म मोचक
म्हणून ज्ञान करून घेऊन कर्माचरण करावं, हे महत्वाचं. म्हणजे आता का असं वागायचं, का हे असं, हे माहिती करून घ्यायला पाहिजे. असं सांगितलंय मी म्हणते निदान ऐकायला तरी काय हरकत आहे. आपल्याला ज्ञान नसेल पण आपल्या धर्मात सांगितले नाही की असं असं करावं, तर तसं करायला काय हरकत आहे. मुद्दाम करायचं नाही, हे तर आणखीन वाईट. का तो धर्म आम्ही पाळत नाही. ते तर हल्ली तसं झालंय की हा उपास केल्याने काय होणार आहे असं विचारायचं. त्यापेक्षा आठवड्यातून एक दिवस तुम्ही शांती द्या, पोटाला विश्रांती द्या, फळं खा, दूध प्या, काही करा तुम्ही, पण ते आपोआपच त्यांनी पोट चांगलं राहतं. थोडी विश्रांती हवीच त्याला. जे हे सगळं पाळलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. आणि सगळे सणवार तुम्ही बघा तसेच घालून दिलेले. आता होळीच्या वेळेला रंग खेळणं, उन्हाळा आलेला असतो त्यावेळेला, उन्हाळा येणार असतो, ते बरोबर ते नाही. हलकं वाटते, हो ना, हलकं वाटतं. त्यांचं ते पूर्वीचे लोक पाळत होते, जे पाळत होते त्यांच्या तब्येती पण चांगल्या राहिल्या. हो ना, जे पाळत नाही त्यांच्या तब्येती लवकर खराब होतात. आता हे महत्वाचं बघा, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार. फार सुंदर श्लोक आहे. स्वधर्माशिवाय इतर केलेलं कर्म हे बंधनकारक होतं, म्हणून अनासक्त कर्म करावे, असं थोडक्यात याचा अर्थ आहे. कसं म्हणलंय, स्वधर्म प्रित्यर्थ कर्म वाचून दुसरं कर्म बंधनाला कारण होतं, त्याकरता कर्मफलाविषयी अनासक्त मुक्त संघ, अनासक्त होऊन कर्म कर. स्वधर्माशिवाय केलेलं कर्म हे बंधनकारक होतं. ही गोष्ट अगदी खरी, की आपल्याला नाहीये उचित ते आपला जो शरीर धर्म आहे त्याच्या विरुद्ध कर्म केलं तर काय, आता एखाद्याची पित्तकारक प्रकृती आहे तर त्याने ते पित्तकारक प्रकृती म्हणजे जास्त होईल असं जर खाल्लं प्यायलं तर त्याला ते त्रासदायक नाही का होणार. शरीर धर्म जो आहे त्या शरीर धर्माला अनुकूल केलं तर ते कर्म बंधनकारक होत नाही. शरीर धर्माला प्रतिकूल केलं की ते बरोबर बंधनकारक होणार. मग त्याचा परिणाम दिसायचा तो दिसला. ज्याची कफ प्रकृती आहे त्याने तसंच खाल्लं प्यायलं तर तो कफ वाढणारच ना, म्हणजे त्याचा परिणाम होणारच नाही. जर पाळलं ते तर होणार नाही. म्हणून सधर्माशिवाय, धर्म हा शरीराचा धर्म आहे, बाकीचा मनाचा धर्म आहे, आचरणाचे धर्म आहे. धर्म म्हणजे काय, हिंदू मुस्लिम असं नव्हे. आपल्या शरीराचा जो धर्म आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणून यज्ञार्थ, यज्ञ म्हणजे काय तर हा नित्य यज्ञ. सधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. स्वधर्म पालन हाच नित्य यज्ञ आपला. यज्ञ याचा अर्थ काय, देणे, यजन करणे. यजन कशाचं करायचं तर आपल्या स्वधर्माचंच यजन करायचं, स्वधर्माचंच पालन करायचं, तोच एक यज्ञ. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. म्हणून तसं वागल्यानंतर पाप अजिबात शिरकाव करत नाही. म्हणून जो धर्म आहे तो नित्य यज्ञ आहे, त्याचं आचरण करावं, त्याचंच यजन करावं, म्हणजे तो आपल्याकडे कसलंही पाप येऊ देत नाही. हा निज धर्म जै सांडे कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारी. अगदी सरळ आहे. मी आता म्हणलं तसं की जे शरीर धर्माच्या विरुद्ध तुम्ही केलं की तो बंधनकारक होणारच, तुम्हाला त्रास होणारच. निज धर्म जर सोडला आणि कुकर्म जर केलं तर बंधनकारक होणारच आहे ते. कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होणार आणि वाईट कर्माचे पुरुषाला संसारामध्ये कुकर्मी रती घडे, आसक्ती निर्माण होणार आणि पुरुषाला संसाराचा बंध प्राप्त होतो. म्हणून स्वधर्मानुष्ठान, स्वधर्मच कळत नाही हो. गंमत तीच आहे की नेमकं आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे तेच कळत नाही. ते समजून घ्यायला पाहिजे. आपल्या शरीराचा आपण अभ्यास करायला पाहिजे. त्या दृष्टीने तुमचं ते पुस्तक खूप छान आहे, मागच्या वेळी तुम्ही दिलेलं, की आपली प्रकृती कशी आहे. आपण आपला वैद्य व्हायचं की आपली प्रकृती कशी आहे, त्या प्रकृतीप्रमाणे जागरण, त्या प्रकृतीप्रमाणे खाणं, त्या प्रकृतीप्रमाणे काम करणं. आता खूप शारीरिक कष्टाची कामं एखाद्याकडनं होत नाहीत, मग त्यांनी ती करू नयेत ना. जबरदस्ती केली की त्याला त्रास होतो. एखाद्याकडनं शारीरिक कष्टाचं कामच जास्त होतं, बौद्धिक कमी होतं, त्यांनी ते जरूर करावं.
म्हणजे सेवा करण्यामध्ये सुद्धा उपासना सुद्धा त्या त्या अंगानेच सांगितली बरं का. उपासने सुद्धा मध्ये तसंच सांगितलंय की शारीरिक कष्ट ज्याला जमतात त्यांनी देवाचं मंदिर झाडावं, देवासाठी पाणी आणून द्यावं, देवासाठी बाग फुलवावी, त्यांनी ते करावं. पण बौद्धिक काम ज्याला येतं, ज्याला शारीरिक कष्ट होत नाही, त्यांनी ते बाकीचे मंत्र पठण, अमुक तमुक असं करावं. बाकी बौद्धिक तिथली सेवा करावी, शाळा चालवाव्यात, अमुक करावं, तमुक करावं, ही उपासनाच आहे. त्या त्या धर्माप्रमाणे म्हणजे स्वधर्माप्रमाणे उपासना असं उपासनेमध्ये सुद्धा सांगितलं की आपलं शरीर कसं आहे, आपल्या शरीराला काय पेलवतं, आपल्या बुद्धीला काय मानवतं, आपल्या मनाला काय योग्य वाटतं, त्याच्याप्रमाणे उपासना सुद्धा केली तर ती उपासना जास्त चांगली होती. त्याच्या विरुद्ध गेले की त्रास होतो. आपल्याला होत नसताना आपण झाडत बसलो तर कंबर धरली म्हणजे गेली 8 दिवस. त्यापेक्षा दुसरा करतोय म्हणून आपण करायचं नाही. स्वधर्मी हा करा. आपल्या धर्माप्रमाणे आपलं शरीर कसं चालतं तो नित्य नाहीतर बंद पडतो. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीतया बंधन काहीच नाही. आपला धर्म पाळल्यानंतर काहीही बंधन राहत नाही. आपल्या धर्माने आपण चांगलं काम करू शकतो. जे आपल्याला योग्य आहे ना ते आपल्या प्रकृतीला अनुकूल आहे ते काम आपण करायचं. हा लोकू कर्मे बांधला जो परतंत्रा भुतला जे परतंत्र देहाच्या स्वाधीन आहे. हे कर्म कसं आहे, स्वधर्माचं आचरण हा नित्य आहे. लोक आपल्या यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बंद झाले आणि तो परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले. तो नित्य यज्ञाचे चुकला म्हणून अगदी इतके छान सांगितले आणि इतकं सांगितलं असूनही आपण फॉलो करत नाही याची गंमत आहे खरी म्हणजे. हो की नाही, इतका आपण विचार करत नाही. जीवन जगताना जो विचार करायला पाहिजे ना नित्य जगताना तो केला जात नाही. एखाद्याला झोप अजिबात सहन होत नाही, त्यांनी झोपलं पाहिजे ना, त्यांनी जागरण करून काय उपयोग आहे, त्याला किती त्रास आहे. एखाद्याला जागरण जमतं, त्यांनी ते जागरण करावं, म्हणजे त्यांनी ते तशी कामं करावी. नाहीतर रात्रभर तुम्ही जागला आणि पित्त प्रकृती असेल तर सकाळी त्याला किती त्रास. मग अशा वेळेला लोक जागरण करतात आणि नामस्मरण करतात म्हणून आपणही जागरणाला जाऊन बसलाय असं नाही उपयोगाचं. तिथं जो स्वधर्माच्या बाहेर झालं ते. स्वधर्माच्या बाहेर म्हणलं की देहाच्या स्वाधीन असतो आपण, तेव्हा तो त्रासदायक होतो. मग नित्य यज्ञातच होतं. आता याच्याविषयी पार्था तुझं सांगेन मी एक कथा, तुझं सांगेन एकी मी कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केल्या त्या संबंधाची तुला एक गोष्ट सांगतो की जी ब्रह्मदेवाने सृष्टी वगैरे केली त्याच्या संबंधी पुढच्या वेळेला बघूया.